संडे म्हणजे मजेचा खेळ, ना डोक्याला ताप ना ऑफिसचा मेळ, पोटभर खाऊ मनसोक्त झोपू. तर संडे आहे आपल्या सगळ्यांचा राजा. तर हॅलो, हाय, नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? तर मस्तच राहा. तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर खूप दिवस झालं माझ्या मनात होतं, उन्हाळा जसा सुरू झाला आहे ना, तसं मी एक एक दिवस विचार करत होते की चला झाडाची आपण काळजीच घेतलीच पाहिजे आणि उन्हाळ्यात तर शक्यतो जास्तच काळजी घेतली पाहिजे. कारण आपल्याला जसं उन्हाळ्यात त्रास होतो तसंच पक्ष्यांना होतो किंवा झाडांना होतो, सगळ्या जनावरांना होतो. तर आपण त्यांची खरंच काळजी घेतली पाहिजे, जितकी घेता येईल तितकी. तर म्हटलं चला आज तर करूयाच, म्हणून मी सकाळी सगळी कामं झाली आणि माझी सकाळी तर आपण तुळशीला वगैरे पाणी टाकतोच, पण मी म्हटलं चला आता ह्याच्याकडे आज आपण व्यवस्थितपणे निगा पण नेहमीच राखतो, पण आज जरा व्यवस्थित लक्ष देऊया. तर झाडाची काळजी करायची म्हणजे कशी. तर आता इथे मी खूप सारे झाडे लावली आहेत आणि आम्हाला मी म्हटलं तुम्हाला मागे पण झाडाचा एक व्हिडिओ झाला होता, तर त्याच्यात मी म्हटलं आम्हा दोघांनासुद्धा झाडांची इतकी आवड आहे आणि खूप फुलांची झाडं आणि छान वाटतं लावायलासुद्धा आणि बघायला त्याला निहाळायला खूप छान वाटतं. तर म्हटलं चला आता उन्हाळ्याची काळजी कशी करायची हे आपण व्यवस्थित झाडांचं करता करता तुमच्याबरोबर पण मी शेअर करावं ह्यासाठी व्हिडिओ केला. तर आता हिवाळ्यात कसं पाणी आपण एक टाईम देतो सकाळचं तर चालून जातं, पण आता उन्हाळ्यात ते शक्यतो आहे ना सकाळी आणि संध्याकाळीच्या आत आहे ना थोडा वेळ आधीच आपण पाणी दोन टाईम तरी दिलंच पाहिजे, कारण त्यांनासुद्धा पाण्याची गरज असते. आणि उन्हाळ्यात कसं कुंड्या वगैरे गरम झालेल्या असतात, पानं सुकून जातात, तर ह्यांचासुद्धा आपण विचार करायला पाहिजे. उन्हाळ्यात आहे ना तापमान खूप वाढत असतं आणि खूप म्हणजे त्रास होत असतो, त्या कुंड्या गरम होतात, त्यामुळे त्यांना ना सावलीत ठेवा. थोडं माती कोरडी पडते म्हणून त्याच्यात पाणी घाला आणि पाणी पण खूप म्हणजे जास्त घालायचं नाही आणि कमीसुद्धा घालायचं नाही. तर हे मी ओली करून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये ते टाकलेलं आहे. सगळं माती आहे ना वरती काढून ठेवली. वरती काढली ना माती म्हणजे त्याच्यापर्यंत आतपर्यंत पाणी जातं. तर थोडं काळजीने उन्हाळ्यात आपली झाडं तजेलदार दिसू लागतात आणि छान त्याचा योग्य वापर केला ना खतांचा वगैरे, तर चांगली आपली झाडे राहतात आणि त्याच्यामुळे आपली चांगलं आपल्यासाठी सुद्धा ते चांगलंच आहे. पॉझिटिव्हिटी आहे ह्या झाडामुळे जी काही येते ती. तर आता तुम्ही बघू शकता माझ्या झाडांना खूप छान जास्वंदीची फुलं, गुलाबाची फुलं, सफेद अशी मोगराची छोटी छोटी फुलातच अशी म्हणजे खूप, त्याच्यामुळे ना मी दिवसभर त्याला निहाळत राहील ना तर कमीच वाटतं, इतकी छान मला आणि झाडाची आवड आहे. तर आता म्हटलं चला उन्हाळ्यात तापमान पण इतकं वाढलं आहे आणि पक्ष्यांनासुद्धा आपल्याला जशी तहान लागते तशी उन्हाळ्यात त्यांनासुद्धा त्रास होत असेल, तर मग हा निसर्गाचाच भाग आहे खरं म्हणजे, त्यांच्या जीवाचा पण आपण विचार केला पाहिजे. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं पक्ष्यांना आम्ही पाणी ठेवतो, तसंच आता मी सुद्धा ते बाऊलमध्ये पाणी ठेवते आणि त्यांना आणि त्यामुळे ना उन्हाळ्यात खरंच पक्ष्यांची सोय ना केली पाहिजे आणि पाण्याची सोय केली पाहिजे. उन्हाळा भयंकर उन्हाळा आहे. तर असा माझा छोटासा बगीचा, तर छान असं झाडांचं व्यवस्थित मी केलं, मला जरा समाधान भेटतं, खरंच खूप प्रसन्न वाटतं आणि छान आहे. झाडं पण आपल्याशी कधी कधी बोलतात बघा तुम्ही, त्यांच्या जवळ बसून बोलून. तर आज आहे संडे आणि संडे स्पेशल तर काहीतरी झालंच पाहिजे, त्याच्यामुळे आज आणलं त्यांनी पॉपलेट, कोळंबी आणि बोंबील हे तीन घेऊन आले. आर्याला आवडतात म्हणून पॉपलेट घेऊन आले. संडेला काय सगळ्यांच्याच घरी नॉनव्हेज असतं ना, नक्कीच असतं. तर आम्ही चिकन किंवा मटण वगैरे आणतो, पण हल्ली चिकन खायचं नाही आणि मी माझ्या ताईंना मैत्रिणींना हे सांगेल की चिकन जर खात असेल ना तर म्हणजे नका आणू, मी तर म्हणेल. तर तुम्ही एक आपले आहेत म्हणून मी तुम्हाला सांगितलं, पण तो तुमचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. काय खायचं आहे काय नाही हे शेवटी तुमच्यावर डिपेंड आहे. चिकन नकाच आणू. तर आता मी छान मॅरिनेट करून ठेवलं होतं आणि मोठी मोठी कोळंबी आणली होती त्यांनी. तर खूप छान अशी खाडीची कोळंबी होती, त्याच्यामुळे म्हटलं थोडासा असा रस्सा करू, म्हणून मी आता थोडासा रस्सा करते आणि जास्त पातळ पण नाही करणार आहे, घट्ट करते. तर असं कांदा खोबऱ्याचा मसाला टाकून असं छान मी कोळंबीचा आज करते आणि छान मच्छी फ्राय करायची आहे आणि भाकरी गरम गरम ज्वारीची. तर हे सगळं आज संडेचा बेत आहे आमचा.
तर जेवणाची सुरुवात तर होतेच, पण सकाळी नाश्ता झाला, पोहे झाले, कधी इडली वगैरे असते, तर आज पोहे केले होते. आज संडे आहे तर खूप उशीर झाला उठायला आणि आर्याला तर सुट्टीच आहे, पण तरीसुद्धा सोमवारपासून आता तिचं कॉलेज सुरू होणार आहे. तर म्हटलं आज संडेचं तर सगळ्यांच्याच घरी होतच असेल ना, नक्कीच कोणी उठत नसेल मला वाटतं. तर ज्यांना खरंच एकदम महत्त्वाचं काम असेल तर ते जात पण असेल, पण संडे म्हटलं तर झोप पाहिजेच पाहिजे. त्यासाठी उशीर होतो उठायला, मग नंतर सगळी कामं मग रेंगाळत राहतात आणि मग आळसपणा भरतो. पण काय करायचं, आपल्याला तर केलंच पाहिजे, आपल्याशिवाय कोण करणार, त्याच्याशिवाय ते कामं होणारच नाही. तर मग सगळी घरातली फटाफट कामं केली आणि आता छान मी जेवण फटाफट बनवून घेते. आणि आज आहे म्हणजे इंडिया आणि वर्सेस न्यूझीलंडची मॅच. तर म्हटलं चला जेवण बनवूया, जेवूया आणि मॅच बघत बसूया. तर ते छान मी मच्छी अशी फ्राय करते आणि थोड्याशा कोळंबी आहे ना मी आर्यासाठी फ्राय करायला ठेवल्या होत्या आणि थोडंसंच कालवण केलं होतं. मग त्याच्यामुळं ना करायला खूप हौस असते, पण ते खायला कसं व्यवस्थित त्यांना लागतं, थोडंच लागतं असं म्हणायचं आहे मला. तर आता व्यवस्थित छान मी कोळंबीसुद्धा फ्राय करून घेते आणि त्याला आहे ना मच्छीला लिंबू आणि मीठ असं एकदम छान आतपर्यंत मुरून दिलं ना तर खूप छान मच्छी टेस्टी होते. तर मच्छी तळताना ना मी तुम्हाला सांगेल, रवा आणि तांदळाचं पीठ आणि त्याच्यात थोडी आपली मिरची मसाला असतो ना, आपला कांदा लसणाचा मसाला जो घरातला असतो तो घ्यायचा आणि थोडंसं मीठ टाकून मिक्स करायचं आणि मग ते छान त्याला बाइंडिंग मच्छीला बसतं आणि खूप छान कुरकुरीत अशी मच्छी तळली जाते. आणि आता कोळंबीसुद्धा मी अशीच फ्राय करते. थोडा रवा जरा जास्तच घेतला आहे, मला रवा आवडतो जास्त मच्छीला. मच्छी तळताना ना फ्राय करताना मला ना चाकूच हातात येतो आणि चाकूनेच मी अशी उलटा पलट करत असते. खरं म्हणजे चाकूची धार जातात अशाने, चाकूची धार जाते, त्याच्यामुळे चाकूने खरं करायचं नसतं. पण ते मला मच्छी फ्राय करायची म्हटलं की का माहिती नाही जणू, तर मला ती चाकूच हातात येतो. तर असो, आता मच्छी तर छान मी कुरकुरीत अशी फ्राय करून घेते आणि छान त्यांना जेवायला वाढते. एका बाजूला मी मच्छी तळत तळत भाकरी करून घेतली. एकीकडे तोपर्यंत मच्छी अशी कुरकुरीत अशी बारीक गॅसवरच छान मी करायला ठेवली होती. आणि आता सगळं काही रेडी झालेलं आहे आणि आता त्यांना मी जेवायला बसवते. तर मी इथे पॉपलेटचं सार केलेलं आहे आणि ते सुद्धा मालवणी पद्धतीचं खूप अप्रतिम लागतं, खूप छान लागतं. उन्हाळ्यामध्ये ना खरं म्हणजे खरंच असे पदार्थ खाल्ले पाहिजे. टॉमॅटो, काकडी, असे थंड पदार्थ, बीट हे ना हे सगळं खाल्लं पाहिजे. दहीसुद्धा चांगलं असतं आपल्या तब्येतीसाठी. तर मी आज कोकमाचं सार करणार होती, तुमच्याबरोबर शेअर करणार होती. पण थोडासा खोकला असल्यामुळं मी नाही केला, म्हटलं जाऊ दे नको करायला. आणि तब्येत थोडीशी जरा डलच होती, त्याच्यामुळं मग मी फक्त कांदा आणि टोमॅटो असे सलाड केले. तर हे छान माझं प्लेट रेडी आहे. आता मी त्यांना वाढते. तर तर तुम्ही बघू शकता इथे पापलेट, बोंबील, कोळंबी फ्राय, छान अशी कुरकुरीत अशी मच्छी फ्राय झालेली आहे. आणि त्याचबरोबर कोळंबीचं थोडंसं घट्ट केलं आहे, पॉपलेटचं सार केलं आहे मी मालवणी पद्धतीने. तर आणि इथे ज्वारीची भाकरी. आता मी त्यांना जेवायला वाढते आणि इथे आहे सॅलड. चला. तर आमचं जेवण झालं, तिघांनी जेवण केल्यानंतर मी छान आवरलं किचन. आम्हाला मॅच बघायची होती आणि तर आज इंडिया आणि वर्सेस न्यूझीलंडची मॅच आहे, तर बघत बसलो आम्ही. तर चला, व्हिडिओचा इथेच एंड करते. कसा वाटला आज संडेचा स्पेशल दिवस तुमचासुद्धा असेल. संडे म्हटलं तर आपण आठवड्याचं कधी संडे येईल याची वाट बघत असतो, तर तो संडे खूप छान घालवा, हॅपी संडे घालवा. आणि चला आता व्हिडिओचा मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय. मौका बना था पर लेकिन मौके का फायदा उठाया नहीं। अपील तो हो रही है।